मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थिती सध्या अशा एका वळणावर उभी आहे जिथं संपूर्ण जगाचं लक्ष पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहराकडे लागलंय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष केवळ 2-3 देशांमधील युद्ध न राहता ते आता तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल की काय अशी भीती व्यक्त केली जाते. पाकिस्तानच्या मध्यस्थीने एका युद्धविरामाची घोषणा केलेली होती. त्यानंतर ह्या चर्चेची वाटाघाटी इस्लामाबाद या शहरामध्ये ठेवण्यात आली होती. ह्या चर्चेसाठी इराण संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि दोन्ही देशांची उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. 8 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या 2 आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामानंतर ही बैठक होत असली तरी प्रत्यक्ष वाटाघाटी अजून तळ्यात मळ्यात असलेल्या स्थितीमध्ये आहेत. इराणने वाटाघाटी सुरू करण्यासाठी रेड लाईन्स आखल्या असून लेबनॉनमधील इस्रायली हल्ले थांबवणं आणि फ्रीज झालेली इराणी मालमत्ता मुक्त करणं या अटी पूर्ण झाल्याशिवाय चर्चेच्या मुख्य टेबलावर इराणने बसण्यास नकार दिलाय. त्यामुळं या चर्चेची वाटाघाटी होणार की हे युद्ध असंच सुरू राहणार हा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागलाय. अमेरिका इराण यांच्यातील आजची ही चर्चा सुरळीत पार पडणार की फिसकटली जाणार, युद्धाची सध्याची स्थिती काय आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सध्याची युद्धाची पार्श्वभूमी अत्यंत भीषण आहे. कारण गेल्या काही आठवड्यांपासून इराणच्या भूमीवर अमेरिकन स्टेल्थ फायटर्स आणि इस्रायलच्या मिसाईलने जो कहर केला होता त्यामुळे इराणच्या पायाभूत सुविधांचं अतोनात नुकसान झालं होतं. दुसरीकडे इराणने आपली हॉर्मुझची सामुद्रधुनी या जागतिक तेल पुरवठ्याच्या मुख्य नाडीवर ताबा मिळवून जगाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. या कोंडीमुळे अमेरिकेत तेलाचे दर गगनाला भिडू लागलेले होते आणि पश्चिम राष्ट्रांवर प्रचंड दबाव निर्माण होऊ लागलेला. याच दबावातून मार्ग काढण्यासाठी इराणला लष्करी दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चर्चेची तयारी दर्शवली होती. यामध्ये पाकिस्तानने या संपूर्ण संघर्षात एक अतिशय चाणाक्ष मध्यस्थाची भूमिका बजावली होती. चीनच्या पाठिंब्याने आणि सौदी अरेबियाच्या संमतीने पाकिस्तानने दोन्ही देशांना इस्लामाबादमधील वाटाघाटींच्या टेबलावर आणण्यात यश मिळवलं होतं. आज 11 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादमध्ये ही गुप्त आणि संवेदनशील चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेसाठी इराण संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर हे इस्लामाबादमध्ये जेव्हा दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत काळजाला थरकाप उडवणारं विमान देखील दाखल झालं. या विमानात मिनाब येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 168 शाळकरी लहान मुला-मुलींचे फोटो, त्यांच्या शाळेच्या बॅगा आणि गुलाबाची फुलं ठेवून हे विमान पाकिस्तानला आणलं गेलं. हे निष्पाप जीव या प्रवासात माझे सोबते आहेत असा भावुक संदेश देत इराणने जगाला या युद्धाची मानवी किंमत दाखवून दिली. जर आपण या चर्चेकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की इराण सध्या एका मोठ्या संकटात आहे. इराणचे सर्वोच्च नेतृत्व आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळं त्यांची प्रत्युत्तर देण्याची क्षमता काहीशी मंदावलेली आहे. म्हणूनच त्यांना या युद्धविरामाची आणि चर्चेची नितांत गरज होती. मात्र इराणचे परराष्ट्र धोरण हे कधीही पूर्णपणे झुकणारं नसतं. इस्लामाबादच्या या चर्चेत जर इराणने आपल्या अणु कार्यक्रमांवर मर्यादा आणण्यास नकार दिला तर ही चर्चा एका मिनिटात फिसकटू शकते. अमेरिकेची पहिली आणि प्रमुख अट ही आहे की इराणने युरेनियम समृद्धीकरण पूर्णपणे थांबवायला हवंय आणि त्यांचे अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय निरीक्षकांसाठी खुले करावेत. इराणसाठी ही बाब त्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखी आहे. अमेरिकेने या चर्चेपूर्वीच अत्यंत कडक शब्दात धमक्या दिल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर इराणने चर्चेचा उपयोग केवळ वेळ काढण्यासाठी केला किंवा आपल्या अण्वस्त्रांच्या गुप्त हालचाली सुरू ठेवल्या तर सीज फायर संपुष्टात येताच इराणमधील उरले सुरले तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि लष्करी मुख्यालय पूर्णपणे जमीनदोस्त केली जातील. ही केवळ धमकी नसून अमेरिकेने आपल्या B-2 स्पिरिट बॉम्बर्सना कतार आणि दियागो गार्सिया तळांवर सज्ज ठेवले आहे. यामुळे इराणवर एका बाजूला चर्चेचा दबाव आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण विनाशाची भीती आहे. त्याचबरोबर चर्चा फिसकटण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे इस्रायलची भूमिका. जर ही चर्चा अमेरिका आणि इराणमध्ये होत असली तरी पडद्यामागून इस्रायल यावर पूर्ण नियंत्रण ठेवू नये. नेत्यानाहू यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत इराणमधील IRGCची ताकद पूर्णपणे मोडली जात नाही तोपर्यंत इस्रायल शांत बसणार नाही. जर इस्लामाबादमधील वाटाघाटीत इराणला कोणतीही सवलत मिळाली तर इस्रायल स्वतःहून युद्धविराम मोडून इराणवर मोठे हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अमेरिका काय भूमिका घेणार यावर या चर्चेचं भवितव्य अवलंबून आहे. तसेच इराणच्या समर्थनाखाली असलेल्या हिजबुल्ला आणि किंवा हुती दहशतवाद्यांनी जर रेड सी मध्ये किंवा लेबनॉनच्या सीमेवर पुन्हा एक आगळीक केली तर इस्लामाबादमध्ये बसलेले अमेरिकन प्रतिनिधी चर्चा अर्धवट सोडून निघून जाऊ शकतात. अमेरिकेने युद्धविरामानंतर इराणला ही धमकी देखील दिली होती की जर त्यांच्या एकाही सैनिकाला किंवा तळाला इराणच्या प्रॉक्सी गटाकडून इजा झाली
तर त्याचं उत्तर थेट तेहरानला द्यावं लागेल. आजच्या या चर्चेत पाकिस्तानची भूमिका केवळ यजमानाची नसून ते एक प्रकारे जामीनदार म्हणून उभे आहेत. पण पाकिस्तानची स्वतःची आर्थिक स्थिती पाहतात त्यांना ही चर्चा यशस्वी होणं गरजेचं आहे, कारण युद्ध लांबलं तर त्यांच्याही सीमा असुरक्षित होणार आहेत. चर्चेत आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे इराणने जप्त केलेलं पाश्चात्य देशांचं व्यापारी जहाज आहे. अमेरिकेने अट घातली आहे की कोणतीही चर्चा पुढे जाण्यापूर्वी जहाजे आणि त्याच्यावरील कर्मचारी मुक्त केले जावेत. इराणने याला आपल्यावर लादलेल्या आर्थिक निर्बंधाशी जोडलंय. तुम्ही आमचे पैसे आणि तेल विक्रीवरचे निर्बंध हटवा, मगच आम्ही समुद्र खुला करू, अशी इराणची भूमिका आहे. त्यामुळं हा पेच सुटणं अत्यंत कठीण वाटतं, कारण अमेरिका आधी कृती आणि मग सवलत या धोरणावर ठाम आहे. जर या मूलभूत अटींवर एकमत झालं नाही तर इस्लामाबादमधील ही चर्चा केवळ एक औपचारिकता म्हणून ठरेल आणि दोन्ही देश पुन्हा एकदा रणांगणावर एकमेकांसमोर उभे ठाकतील. इथूनच तिसऱ्या महायुद्धाची चाहूल लागू शकते. अमेरिकेच्या धमक्यांचा रोख केवळ लष्करी कारवाईपुरता मर्यादित नसून त्यांनी इराणला SWIFT या जागतिक बँकिंग मधून कायमचं बाद करण्याची आणि इराणच्या मित्र राष्ट्रांवरही निर्बंध लादण्याची धमकी दिली. या सगळ्या गुंतागुंतींच्या पार्श्वभूमीवर आजची ही चर्चा शांततेचा मार्ग प्रशस्त करणार की युद्धाच्या ज्वाळा अधिक भडकावणार, याचं उत्तर येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल. अशा स्थितीत इराण किती नमतं घेणार आणि ट्रम्प प्रशासन किती लवचिकता दाखवणार यावरच ही चर्चा टिकून आहे. जर आजची चर्चा यशस्वी झाली नाही तर मध्य पूर्वेत आणखी एकदा रॉकेट आणि मिसाईलचा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगाला इंधनाच्या महागाईचा आणि अस्थिरतेचा फटका बसू शकतो. बाकी मंडळी, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद मिटू शकतो का, की तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं, हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.